करवीर तालुक्यातील खेबवडे गावात एकूण 13 कोटींची विविध विकास कामं करण्यात आली आहेत। आज विठ्ठल मंदिर, भक्तनिवास, नदीघाट, सैनिक भवन या कामाचे लोकार्पण आणि कॉन्क्रीट रस्ते, डांबरी रस्ते, ग्रामपंचायत इमारत, तलाठी कार्यालयाच्या कामाचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली। एकीकडे लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये, शेतकऱ्यांना 6000 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करायची। खते आणि शेती अवजारांवर 18% GST लावून 18000 काढून घ्यायचे आणि लोकांवर उपकार केल्याची भावना निर्माण करायची। हे आपण बघत बसायचं का, असा सवाल करून लोकसभेला कोल्हापूरचे खासदार म्हणून शाहू महाराजांना पाठवायचं काम आपण केलं आणि भाजपला त्यांची जागा दाखवायचं काम केलं। आता पुन्हा विधानसभेला ताकदीनं महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील यासाठी प्रयत्न करू, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। लय मी काय गणित सांगायला लागत नाही। भाव जे काय वाढलेले तेलाचे तिथंच आमचे 1500 रुपये काढून घेतल्यासारखे आहे। एका बाजूला 6000 रुपये मोदी साहेब पाठवत आहेत, इकडे 1 लाखाचं खत आणि बाकीचं घेतलं की GST किती जाते, किती 18000 देतोय किती आणि कुणाचं आमचंच, म्हणजे आमच्याकडनं 18000 काढून घ्यायचं आणि परत 6000 पाठवायचं आणि फोनवर सांगायचं आपको 6000 मिल गए ना, म्हणून फोन येतो लगेच। म्हणजे इथं काढून घेतात आमचेच पैसे आणि परत 6000 रुपये दिल्याचा उपकार दाखवतात। हे आम्ही उड्या डोळ्याने बघत बसायचं का? लोकसभेला आम्ही निर्णय घेतला, या कोल्हापूरचा स्वाभिमान शाहू महाराजांना आपण खासदारकीला पाठवायचं काम केलं आणि भाजपला त्यांची जागा दाखवायचं काम आपण लोकसभेला केले। आता पुन्हा या विधानसभेला सुद्धा आपली जबाबदारी आहे, ताकदीनं आपण सगळ्यांनी या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार जास्तीत जास्त निवडून येतील या पद्धतीचा प्रयत्न करावा। आमदार तुराज पाटील यांनी आपण गाव तिथं क्रीडांगण ही संकल्पना राबवून मतदारसंघात 13 क्रीडांगणं तयार केल्याचं सांगितलं। क्रीडांगणाच्या मंजुरीसाठी झटून क्रीडांगणाच्या मान्यतेसाठी केलेल्या कामामुळे राज्यातील गावांना वेगळी दिशा दिली। 344 कोटी रुपये आणून 13 गावात जलजीवन पाणी पुरवठा योजना आणल्याचं आमदार तुराज पाटील यांनी सांगितलं। बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी माजी आमदार आणि त्यांच्या पत्नी आज लाडक्या बहिणीचे बोर्ड लावतायत। मात्र दक्षिण मतदारसंघातील 9000 श्रावण बाळ आणि संजय गांधी पेन्शन विधवा महिलांचं अनुदान थांबवण्याचं पाप यांनी केल्याचा आरोप केला। सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी आणि दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋतुराज पाटील आणि सतेज पाटील यांच्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं। लोकांची चौकशी लावली, मला वाटते माझ्या गावातल्या 200 लोकांच्या संजय गांधी श्रावण बाळ 2-2 महिन्याच्या मिळाल्या पेन्शनी त्या बंद झाल्या। म्हणजे इकडे संजय गांधी श्रावण बाळ पाणी वाटायचं आणि इकडे भगिनी लाडकी बहीण म्हणून गावागावात बोर्ड लावायचे। कुठल्या आधाराने तुम्ही हे बोर्ड लावताय, कुठल्या तोंडाने तुम्ही गोरगरिबांच्या समोर जाताय? तुमच्या मनात एक आणि तोंडात एक अशी असणारी तुमची भूमिका आहे। या काळामध्ये दक्षिणची मधल्या काळामध्ये काही चुका झाल्या असतील, पण इथून पुढल्या काळामध्ये दक्षिणची जनता एवढी खुली नाही, भूमिपुत्रालाच निवडणार आहे। येणाऱ्या काळामध्ये ऋतुराज दादांनाच निवडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकार आहे, बंटी पाटील साहेबांचं सरकार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दक्षिणचा विकास आणि या कोल्हापूर जिल्ह्याला पुढे जर घेऊन जायचं असेल तर बंटी पाटील साहेबांच्या शिवाय पर्याय राहणार नाही। तुम्हाला या पैलवान सुभाष वाडकर, CB चौगले, सरपंच किरण चौगले यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी विश्वास दिंडोरे, संजय नरके, शशिकांत खोत, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुएकर, प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, ज्योतिर्लिंग सहकार समूहाचे शिवाजी पाटील, संजय मगदूम, शाहू कारखाना संचालक संजय नरके, उपसरपंच प्रेमा पाटील, सदस्य रेखा शिंदे, निलेश शिंदे, बिद्रीचे संचालक SB पाटील, RS कांबळे, श्रीपती पाटील, सुभेदार विष्णू पाटील, वीरमाता हौसाबाई चौगले, सागर पाटील, मारुती निगवे, विलास साठे, विश्वास दिंडोरले, प्रकाश सावंत, दिगंबर पाटील, विविध संस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते।